तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्हाला एक सांगणार आहे की आजचा व्हिडिओ स्पॉन्सर आहे. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव काय घेत नाही, त्याने सांगितलं की माझं काय नाव घेऊ नको, खरं तुला पुढलं 3 मकबॅंग मी स्पॉन्सर करणार आहे. मी नको म्हणाल तुला त्याला, तरी पण केलाय. तर एवढंच सांगायचं होतं. तर चला व्हिडिओ चालू करूया. तर पहिल्यांदा तर मी सगळ्यांचं मनापासून सॉरी 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 म्हणणार आहे. कारण का सांगा, गेली 2 आठवडे झाला आपला व्हिडिओ आलेला नाही. कारण की का सांगतो प्रॉब्लेम, रिंग लाईटचा प्रॉब्लेम, त्यानंतर मी जरा कामात अडकलो त्याचा प्रॉब्लेम, आणि काय तर नवीन कन्सेप्ट विचारायला चालू होतं, म्हणजे विचार करायला चालू होतं. तुम्हाला खराब झालेली रिंग लाईट पण दाखवतो माझी, म्हणजे तुम्हाला पटेल. ही आता दुसरी आणली 1200 रुपये घालून. ही जी आहे की नाही, ही डिजिटेकची, ही खराब झाल्या. त्यामुळे ही की दुसरी एक साधी आणलोय, म्हणजे चायना मॉडेल आहे, ती आणलोय. तर ही पण मेड इन चायनाचा आहे, सोडा मी नंतर बघितलो. 3 आणि बरं झालं गरम आहे. तर तुम्हाला सांगतो मी आज काय काय आणलोय. ह्यामध्ये 4 प्रकारचं मोमोज आणलोय मी. आणि हे जे मोमोज आणले ते आणले शिवम म्हणून काहीतरी नाव होतं. म्हणजे साधा बारका गाडा आहे. कुठे सांगा, बरोबर ओल्ड बॉम्बेचा आईस्क्रीम आहे, तिच्या जरा पुढाला कनी राज फ्रूट सेंटर आहे, त्याच्या बरोबर पुढल्या गल्ली तिथं आहे. व्हेजिटेबल स्टीम मोमोज हे पडले आपल्याला 50 रुपयाला. तोंडाला पाणी सुटाले. व्हेजिटेबल फ्राय मोमोज पडले आपल्याला 70 रुपयाला. व्हेजिटेबल पनीर फ्राय मोमोज पडले आपल्याला, हे पनीर फ्राय आहेत वाटतं, हे पनीर फ्राय आपल्याला पडले 90ला. पनीर स्टीम मोमोज, अरे कुठं मध्ये आले, स्टीम मोमोज जे पडले ते आपल्याला पडले कितीला सांगा, कितीला, 80 रुपयाला. आणि चटणी दिल्यात अशा पॅकेटमध्ये, हे चटणी दिल्यात आणि हे मियोनीज असं दिल्यात पॅकेटमध्ये. हे साईडला काढून घेतो, इथे पायदस घेतो. मला स्टीम मोमोज आहेत वाटतं, हे अशा पद्धतीने आहे बघा स्टीम मोमोज. हाय काय काही असून दे, काय विषय नाही. आणि मला वाटते माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच मोमोजचे आले, म्हणजे हे काय ते मकबॅंग ट्राय करून घ्या तसंच पहिला. वांड लागली, वांड, तोंडाला पाणी सुटाले. पनीर स्टीम मोमोज ट्राय केले. सेम यामध्ये की नाही व्हेजिटेबल स्टीम मोमोज ट्राय करून बघूया. आता आज तोंडाला लई पाणी सुटाले. कारण का सांगतो, मी एकतर दुपारपासून जेवलो नाही अजिबात. दुपारी काय तर खायचं म्हटलं तर एकदम गेलो इचलकरंजीला, आणि येता आता घेऊन आले मग बँक करली. त्यामुळे समजून घ्या जरा, समजून दिसत म्हणजे तुम्हाला ती फिलिंग जाणवत असेल की बाबा भुका लागल्यानंतर आपल्या समोर असं काय तर असलं, सांगू शकत नाही. मी खायला चालू करतो डायरेक्ट. हा, अनेक सांगायचं राहिलं, ह्याचे जे पीस येतात सगळ्याचं 8-8 पीस येतात. 50 रुपयाला 8 पीस, 80 रुपयाला 8 पीस, 90ला 8 पीस आणि 70ला 8 पीस असं. चला. आणि तुम्हाला आज 2 गोष्टीबद्दल मी सांगणार आहे. एक म्हणजे हुडीबद्दल, आणि तुमच्या भावाने एक नवीन कडा घेतलाय चांदीचा. तर विषय असा झाला, ह्यो जो कडा होता ह्याच्या आधी होता माहिती काय, चांदीचा कडा. त्याला काय आलं, तो मी कुठे टाकलो मला लक्ष देऊन झाले. त्यामुळे परवा मित्र आहे माझा पट्टणकडोलीचा, पियुष बोंगाड, नाही सॉरी तोंडा चालतंय, वल्लभ भोंगाळे, त्यांनी चांदीचं करतात, म्हणजे काय म्हणजे त्याला असं कंडामिडा तयार करतात. हे 19 ग्रॅमचा कंडा मला 1600 रुपयाला पडलाय बघा. वरती आहे का नाही सांगा, 1600 रुपये. 19 ग्रॅम 1600 रुपयाच्या, सॉरी 19 ग्रॅम 1600 रुपयाला पडले. तुम्हीच सांगा बरोबर आहे का नाही. एक मित्र आहे माझा, तो नवीन मर्चंडाईज चालू केलाय, त्यानं हे काढलाय. आणि पाठिंबा पण असा आहे बघा, दाखवतो 1 मिनिट, दिसते काय, असं आहे बघा पाठिंबा. तर हे हुडी काढलाय नवीन. आता हे कुठला आहे थांबा बघूया. हे फ्राय मोमोज आहेत बघा. मियोनीज संघ आणि चटणी संघ ट्राय करून सांगतो कसं लागले. घ्यायचं आणि आता मी जमल्यास का नाही पुढल्या आठवड्यात सुरतला येणार आहे. जर कोण सुरतचं जर व्हिडिओ बघत असलं तर मला कमेंट करा आणि सांगा. तुम्हाला फ्राय मोमोज, हे व्हेजिटेबल फ्राय मोमोज आणि व्हेजिटेबल स्टीम मोमोज दोन्ही ट्राय करून घ्या एकदम.
असं दिव्यात दणका. अरे हे राहिले की थंबनेल यायचं. ठेवूया गं, खाऊया. पनीर स्टीम मोमोज आणि पनीर फ्राय मोमोज दोन्ही ट्राय करूया. 2-3 ठिकाणी खाल्ल्यावर पुण्यात पहिल्यांदा खाल्लो मी मोमोज. त्यानंतर याच्या आधी मी खाल्लोच नव्हतो कुठं. आज मी मित्राला गिफ्ट आणायला का नाही फास्ट्रॅगच्या गॉगलच्या शॉपमध्ये गेलतो. म्हणजे तिथं घड्या घ्यायचं होतं आम्हासनी. म्हणजे टायटनचं तीन पण होती घड्या. म्हणजे सगळंच होतं समजा जरा बऱ्यापैकी. तर मी का नाही टायटनचं एक घड्याळ बघितलो. किती 13,500 रुपयाला होतं. खरं काय घड्याळ होतं माहिती आहे काय भावांनो. माझं तर 100% तुम्हाला सांगतो अनेक 6 महिन्यात मी घेणार घड्याळ ती 13,000 जाईन. एवढं आवडलेलं मला त्याच वेळी घेऊया वाटायला. खरं पैशाची अडचण अजून पुढे आपल्याला भाऊ लय काय करायचं आहे त्यामुळे थांबले मी. डबल डेकर द्यायचं दणका म्हणजे डबल शॉट. एवढं सगळं सपोतो व्हिडिओचा एंड करतो. इथं व्हिडिओ एकदमच बंद झाला कारण स्टोरेज फुल झालं. मी बघितलं नाही लई दिवसानंतर मग बँक करलो नाही त्यामुळे चुकी व्हायला समजून घ्या. खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.